नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं अर्थसिद्धी क्लासेसमध्ये स्वागत आहे। आज आपण एक नवीन टॉपिक चालू करतो। टॉपिकचं नाव आहे शेकडेवारी। पहा, प्रत्येक एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो आणि आता तर आपला गणित विषय 50 मार्क्सला आहे, त्याच्यामुळे या टॉपिकवरती 101% क्वेश्चन डेफिनेटली येणारच। तर आपला हा 1 किंवा 2 मार्क्स हा टॉपिक आपल्याला देऊ शकतो। त्यासाठी काय करायचं आहे पहा, टॉपिकचं नाव आहे आपल्या शेकडेवारी। आता पहा, टॉपिकचं नाव पाहिल्यानंतर एक गोष्ट आपल्याला समजली पाहिजे की शेकडा म्हणजे काय आहे की नाही। आता याचं सिम्पलचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो। जसं की आपण सरळ व्याज शिकलो होतो, आहे की नाही। तर सरळ व्याजामध्ये आपण गेले दशादशे 3% दराने, आहे की नाही, हे शिकलो होतो आपण। आता पहा, हे जे 3% असतात, हे 3% म्हणजेच काय असतं, 100s 3, आहे की नाही। म्हणजे असं लिहितो आपण 3/100 हे आपण लिहितो। आता पहा, जर तुम्हाला हे जर टक्क्यांमध्ये दिलं असेल तर हे आपण त्याला व्यवहारी अपूर्णांकामध्ये त्याचं रूपांतर करू शकतोय। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे जे 3% आपण बोलतोय याचा अर्थ काय असतो पहा। सिम्पलच याचं एक एक्झाम्पल घ्या। तुम्ही कोणाकडून तुम्ही 100 रुपये घेतलेत आणि तुम्ही त्याला सांगितलं की मी तुला एका महिन्यानंतर या 100 रुपयाला 3% व्याज देईन। आता 3% व्याज देईन म्हणजे काय झालं पहा, 3% म्हणजे 100 रुपयासाठी तुम्ही 3 रुपये एक्स्ट्रा द्याल। बघा, जर तुम्ही 100 रुपये घेतले असतील तर त्याला तुम्ही किती रुपये एक्स्ट्रा द्याल, 3 रुपये एक्स्ट्रा द्याल। कशाचं मिनिंग होतं, 3%चं। तर 3% आपण असे लिहितो। हे छोटंसं एक्झाम्पल लक्षात ठेवा। तर चला आता आपण एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्स काय पाहूयात की एक्झामला कशा टाईपचे क्वेश्चन्स येतात। आता माझ्याकडे फास्ट ट्रॅकचं बुक आहे, त्या बुकमधूनच मी काही टाईप्स इकडे तुम्हाला देतो आहे, जे मी ॲनालिसिस केलं की आजपर्यंत कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये आलेले आहेत किंवा कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स येऊ शकतात, ते टाईप आपण फास्ट ट्रॅक या बुकमधून कवर करणार आहोत। तर पहिला टाईप पहा, मी बोर्डवरती लिहिला आहे, खालील संख्यांचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतरण करा। जर तुम्हाला टक्के दिले असतील आणि क्वेश्चन विचारला गेला की याचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करा, तर कसं करायचं पहा। सिंपल एक्झाम्पल आहे, जसं मी आता परत याला रफ करतो, एकदा परत तुम्हाला तेच एक्सप्लेन करतो। हे 3% आहेत, याचं तुम्हाला व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतरण करायचं आहे। तर कसं कराल पहा, 3% म्हणजे काय असतं, 3/100, बरोबर आहे की नाही। आत्ताच मी तुम्हाला सांगितलं 3%, ह्या टक्क्याचा अर्थ काय असतो, भागिले 100, लक्षात ठेवाल। आता अजून एक थोडंसं वेगळ्या टाईपचं एक्झाम्पल घेऊयात आपण, जर तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतं की असं विचारलं गेलं की 0.02% व्यवहारी अपूर्णांकामध्ये त्याचं रूपांतर करा, तर कसं करायचं पहा। हे 0.02 तुमचे आहे तसे राहतील, 0.02 आहे तसे राहिले। हे टक्केचं चिन्ह म्हणजे काय असतं, भागिले 100, भागिले 100 करतो मी इकडे, केले का। आता पहा, जर तुम्हाला याला व्यवहारी अपूर्णांकामध्ये जर रूपांतर करायचं असेल तर काय केलं पाहिजे पहा। आता अपूर्णांक आपण याच्या अगोदर शिकलो आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की त्याचं कसं कन्वर्जन करायचं असतं। मी वरती फक्त 2 लिहितो आहे, वरती फक्त काय लिहिलं आहे, मी 2 लिहिलं आहे, आणि या पॉईंटच्या पुढे किती डिजिट्स आहेत, किती अंक आहेत ते काउंट करायचे। खालती किती आहेत, 100 आहे तसे लिहितो मी, लिहिले का। आता या डेसिमल पॉईंटच्या पुढे किती अंक आहेत, 2 अंक आहेत, म्हणून मी खालती 2 शून्य देतो, दिले। बघा, खूप सोपं आहे। याच्या अगोदरही मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला सॉल्व कसं करायचं। जर नाही येत आहे तुम्हाला तर अपूर्णांकावरचा व्हिडिओ तुम्ही एकदा पाहू शकताय। आता एक पुढे अजून एक स्टेप पुढे जाऊयात आपण। बेके बे, बे पंचे 10 आणि हे 3 zeros ॲज इट इज, बरोबर। आणि तुम्हाला याचं उत्तर फायनल काय भेटेल मग बघा, अंशामध्ये काय भेटतं तुम्हाला 1 आणि छेदामध्ये 5000, तर हे तुमचं फायनल उत्तर असेल। तर लक्षात ठेवा, एक्झाममध्ये तुम्हाला अशा टाईपचं क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आहे की नाही। हे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, विचारला जाण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, पण अशा टाईपचं एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जाण्याचे खूप सारे चान्सेस आहेत। तर चला आपण पुढचा टाईप पाहूयात। आता पुढचा टाईप काय लिहिला बघा बोर्डवरती मी, खालील संख्यांचे दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करा। जर तुम्हाला एखाद्या टक्केचं कोणतं साईन दिलं असेल किंवा टक्क्यामध्ये कोणता तुम्हाला एखादा नंबर दिला आहे आणि क्वेश्चन असा विचारला गेला आहे की त्याचे दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करा। आता पहा, मी इकडे बोर्डवरती जे तुम्हाला एक्झाम सॉल्व करून देतो आहे हे थोडेफार वेगळे आहेत, है ना। इकडे काय वेगळे आहेत आणि मी इकडे काय वेगळे क्वेश्चन्स लिहितो आहे।
तर तुमच्या प्रॅक्टिससाठी तुम्ही तुमच्याकडे जे बुक आहे ते तुम्ही रेफर करा. फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवा. काय कन्सेप्ट आहे पहा आपला सेकंड क्वेश्चन. जर तुम्हाला 6% दिलं आहे, 6% दिलं आहे आणि क्वेश्चन असा विचारला गेला आहे की याला दशांश अपूर्णांकामध्येचं रूपांतर करा, तर काय करायचं पहा. परत सेम क्वेश्चन. 6 आहे तसं लिहितो मी, टक्के म्हणजे भागिले 100 इथं लिहितो मी. आता पहा याचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतरण नाही करायचं, तर कशामध्ये रूपांतर करायचं आहे, दशांश अपूर्णांकामध्ये करायचं आहे. तर पहा जर तुम्हाला आठवत असेल तर खालती शून्य किती आहेत, 2 शून्य आहेत. तर याचा अर्थ काय होतो, वरती जो अंश आहे तिकडे पण तुमच्या 2 डेसिमल नंतर पॉईंट द्यायचा. तर मी काय करतो पहा, 60.0 हे तुमचं झालं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर. पहा हे एक्झाम्पल पण मी तुम्हाला अपूर्णांक या व्हिडिओमध्ये शिकवलं आहे तुम्हाला की याचं कन्वर्जन कसं करायचं. इकडे 2 शून्य आहेत ना, तर वरती तुम्हाला 2 अंक सोडून डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. तर पहा अजून एक एक्झाम्पल घेऊयात आपण याच्यावरती. एक्झामला कशा टाईपचं एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतं पहा. 0.2% आहे. काय नंबर दिला आहे पहा, 0.2 आणि विचारलं गेलं की याचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. आता तुम्ही बोलाल की हा पण दशांश अपूर्णांक ऑलरेडी आहे, पण याच्यासमोर टक्के आहे, हे टक्के नको आहे आपल्याला. तर काय करायचं, हे 0.2 आहे तसं लिहायचं. टक्के म्हणजे किती असतात तुमचे 100 लिहिले मी. आता काय करायचं पहा, वरती किती डेसिमल पॉईंट्स, डेसिमल पॉईंटचा किती अंक आहेत, एकच आहे, पण खालती 2 शून्यांनी त्याला भागायचं आहे. आता भागणं म्हणजेच काय करायचं आपल्याला, 2 डेसिमल पॉईंट्स वरती इन्क्रीज करायचे. ऑलरेडी इकडे किती आहेत, 1 आहे आणि त्याला 100नी भागतोय आपण, म्हणजे अजून 2 डेसिमल पॉईंट्स इन्क्रीज होणार. पॉईंट्स म्हणजे अंक इन्क्रीज होणार. बघा कसे करायचे, 2 आहे तसे लिहायचे, डेसिमल पॉईंट्स काउंट करायचे. वरती किती आहे, 1 आहे, खालती 2 शून्य आहेत, म्हणजे डेसिमल पॉईंट किती झाले, 3 झाले. 1 2 3 आणि 3 नंतर तुमचा डेसिमल पॉईंट द्यायचा. हे झालं तुमचं फायनल उत्तर. पहा एक्झाममध्ये तुम्हाला अशा टाईपचं क्वेश्चन विचारला जाईल. थोडं फिरवलेला क्वेश्चन असेल आणि अशा टाईपचं तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारलाही जाऊ शकतो, पण जास्त चान्स अशा टाईपचे क्वेश्चन विचारण्याचे आहेत. तर तुम्ही अशा टाईपच्या क्वेश्चनवरती फोकस करून चला, त्याचा तुम्हाला फायदा होईल. आपण एक पुढचा टाईप शिकूयात. आता तुम्हाला काय दिलं जाईल की एखादा व्यवहारी अपूर्णांक दिला जाईल किंवा दशांश अपूर्णांक दिला जाईल आणि क्वेश्चनमध्ये असं विचारलं जाईल की याचं शेकड्यात रूपांतर करा. बघा इथं तिसऱ्या टाईपचं क्वेश्चन लिहिलेत मी, शेकडेवारीमध्ये रूपांतर करा. पहा इकडे एक अपूर्णांक दिला आहे आणि इकडे एक दशांश अपूर्णांक दिला आहे आणि त्याचं काय क्वेश्चन विचारले गेले की त्याचं शेकडेवारीमध्ये रूपांतर करा. कसं करायचं पहा. आता इकडचं एक्झाम्पल घेतो मी, 0.2 आहे सपोज. फर्स्ट एक्झाम्पल घेतो मी, 0.2 हे एक्झाम्पल आहे. 0.2 मला दिला आहे नंबर हा आणि याचं मला शेकडेवारीमध्ये रूपांतर करायचं आहे. तर काय करायचं पहा, 0.2 आहे तसं लिहायचं आणि या नंबरला 100नी गुणायचं. 100नी काय करायचं, गुणायचं फक्त. तुम्हाला त्याचं टक्केमध्ये रूपांतर भेटून जाईल. पहा आता गुणाकार करताना परत तुमच्यामध्ये डाऊट आला असेल, 0.2 100 कसा गुणाकार करायचा. ऑलरेडी मी तुम्हाला शिकवलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. बघा इकडे नंबर किती आहेत, 2, मी 2 लिहितो. इकडे शून्य किती आहेत, 2 शून्य देऊन टाकतो, दिले. पण याच्यामध्ये एक डेसिमल पॉईंट आहे है ना, आणि डेसिमल पॉईंट नंतर एक डिजिट आहे. तर आपलं उत्तर असणार आहे, इथं डेसिमल पॉईंट येणार आणि फायनल तुमचं उत्तर असणार आहे 20. पहा हे 20 कसं आलं हे खूप महत्त्वाचं आहे. दशांश अपूर्णांकावरती आपण एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, तो पहा. तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला काहीच डाऊट येणार नाही. डाऊट असेल तर तिकडे पहिलं तो व्हिडिओ पहा आणि नंतर हा व्हिडिओ कंटिन्यू करा. तर चला हे पहिलं एक्झाम्पल होतं. आता अजून काही एक्झाम्पल घेऊत आपण. दुसरं एक्झाम्पल आहे 6. फक्त नंबर काय तुमचा 6 नंबर आहे आणि विचारले तुम्हाला की याच्या शेकडेवारीमध्ये रूपांतर करा. तर काय करणार तुम्ही, खूप सोपं आहे. 6 लिहायचं आणि त्याला गुणिले 100 करायचं. हे 600 झाले. तर हे तुमचं फायनल उत्तर असेल 600. हे तुम्हाला तुमचं फायनल उत्तर भेटेल. कशाचं उत्तर भेटेल, शेकडेवारीमध्ये रूपांतर करा. तरी तुमचं 600 उत्तर असेल. आता अजून एक याच्यामध्ये एक क्वेश्चन घेतो मी की जो खरंच एक्झाममध्ये अशा टाईपचा क्वेश्चन विचारला गेला आहे. तो की एक्झाम्पल घेतो मी तुमच्यासाठी. पहा असा क्वेश्चन विचारला गेला, 1/2 याचे शेकडेवारीमध्ये रूपांतर करा. शेकडेवारीत रूपांतर करा जेव्हा असं बोललं जाईल तेव्हा काय करायचं असतं, फक्त 100नी त्याला गुणायचं. गुणलं मी, फक्त गुणाकार करायचा, बाकी नाही काय करायचं.
बेके बे, बे पंचे 10 आणि हा 0 आहे तसा. तर तुम्हाला याचं उत्तर किती भेटेल? 50. समजलं? खूप सोपं आहे आणि एक्झाममध्ये अशा टाईपचं क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आहे. तर प्लीज लक्ष ठेवून करा. आता याच्यानंतर आपण एक पुढचा टाईप घेऊयात. आता पहा पुढचा टाईप काय आहे. पुढच्या टाईपमध्ये असं विचारला गेला आहे क्वेश्चन, 50%चे 50% किती आहे की नाही? 50%चे 50% किती? तत्पूर्वी अजून एक मी तुमच्यासाठी टाईप घेतो इकडे. आता हे पहा, इकडे टाईप लिहिलेला नाही तो मी ॲड करतो इकडे. जर तुम्हाला असं विचारलं गेलं की 200 रुपयाचे 20% किती? 20% किती? जर अशा टाईपचा तुम्हाला क्वेश्चन विचारला गेला तर तुम्ही काय कराल पहा. 200 रुपयांचे 20% काढायचे आहेत ना तुम्हाला, तर खूप सोपं आहे. काय करायचं पहा, 200 आहेत तसे लिहायचे, लिहिले मी. आता पहा गुणिले करायचं. चे 20% विचारलं आहे, गुणाकार करायचा आहे तुम्हाला. लक्षात ठेवा 20%, 20 मी इकडे लिहितो. आता पहा इथे टक्के लिहिले. टक्केचं मिनिंग काय असतं? त्या नंबरला भागायचं. कितीने भागायचं? 100ने भागायचं. भागिले 100 केलं मी. आता पहा 1 2 1 2 0 गेले, बे दुने 4 आणि हा 0 आहे तसा. तुम्हाला जर असा प्रश्न विचारला गेला एक्झाममध्ये आणि विचारला गेलेला आहे 200 रुपयांचे 20% किती, तर तुमचं उत्तर काय असेल? 40. हे तुमचं उत्तर असेल. तर याच्यामध्ये करायचं काय पहा, खूप सोपं एक्झाम्पल आहे. जर तुम्हाला 200चे 20% विचारले तर काय करायचं? दिलेला अंक आहे तसा लिहायचा, जसं मी इकडे लिहिलं आहे. गुणिले 20% म्हणजे 20 वरती लिहायचं, 100ला त्याने भागायचं. तुम्हाला आरामशीर याचं उत्तर भेटून जाईल. तर चला याच्यानंतर पुढचा टाईप बघूयात आपण. 50%चे 50% किती? आता तुमचा पुढचा टाईप आहे, तर सॉल्व कसं करायचं पहा. 50%चे 50% कसे काढायचे? खूप सोपं आहे. 50% म्हणजे किती असतं पहा. 50% म्हणजे तुमचं काय भेटतं तुम्हाला? 50/100. आता इकडे वेगळा क्वेश्चन लिहिला आहे हा. 50%चे 50% बरोबर क्वेश्चन मार्क लिहिलं आहे. तर सॉल्व कसं करायचं? 50% म्हणजे किती? 50/100. आता काय बघेल इथं काय लिहिले? चे. याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं चे म्हणजे काय करायचं? तुम्हाला गुणाकार करायचा आहे. गुणिले पुढे पण किती आहेत? 50%. 50%च म्हणजे किती? 50/100 लिहिले का मी? आता पहा हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 जाईल तुमचा, हा पण 0 जाईल. आता पहा 5 1 5, 5 2 10 बरोबर. इकडे पण 5 1 5, 5 2 10. तुम्हाला उत्तर काय भेटेल पहा. अंशामध्ये फक्त इकडे एक राहिला, इकडे एक राहिला, दोघांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. 1ला आणि आपण 1ला जर गुणलं तर आपलं उत्तर 1च भेटणार आहे. पण भागाकारमध्ये इकडे 2 आहे, इकडे 2 आहे आणि आपण गुणाकार करतोय, तर 2 गुणिले 2 तुम्हाला किती भेटतील? 4 भेटतील. किती भेटले? 4. आता 1/4 हे तुमचा कोणता अपूर्णांक आहे? व्यवहारी अपूर्णांक आहे. पण एक्झाममध्ये तुम्हाला हाही पर्याय दिला जाऊ शकतोय किंवा हाही पर्याय असेल 0.25 0.25 हाही पर्याय असेल. आता हा पर्याय कसा आला? तर मी काय केलं पहा, 1/4 हा माझा व्यवहारी अपूर्णांक आहे, त्याला मी दशांश अपूर्णांकामध्ये कन्वर्ट केलं. कसं केलं? तर 1ला 4ने भागायचं, तुम्हाला 0.25 हे उत्तर भेटतं. तर पहा अशा टाईपचे एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. 20चे 20% काढा, 80चे 30% काढा, बरोबर आहे की नाही? तर तुम्हाला खूप सोपी मेथड आहे. काय करायचं आहे पहा, टक्के दिलेत म्हणजे भागिले 100 करायचं आहे, चे म्हणजे गुणाकार करायचा आहे, 50% पुढे पण दिलेत तर 50/100 करायचं आहे. खूप सिम्पलचं इक्वेशन बनेल. कसं बनेल पहा, हे 50% म्हणजे 50/100, हे 50 म्हणजे 50/100. बस याला सॉल्व करा, तुम्हाला तुमचं उत्तर भेटून जाईल. खूप सोपं आहे. आता पहा पुढचा एक क्वेश्चन लिहिला आहे बोर्डवरती. क्वेश्चन काय लिहिला आहे पहा जरा. 36चे आणि पुढे अंडरस्कोर लिहिलेला आहे टक्के बरोबर 144 आहे ना. 36चे x% बरोबर 144. खूप सोपं एक्झाम्पल आहे. पहा कसं करायचं आहे. जसं मी आत्ता सांगितलं 36 आहे तसं लिहितो मी. चे म्हणजे काय असतं? तुमचा गुणाकार आहे, गुणाकार लिहितो मी. चे इथं कोणती संख्या लिहिली आहे का? कोणती संख्या नाही लिहिलेली. तर तुम्ही काय करायचं, तिकडे संख्या नाही त्या एक्स कन्सिडर करा. केलं एक्स कन्सिडर. पुढे काय लिहिले पहा, टक्के लिहिलं आहे. आता टक्केचं मिनिंग काय असतं? भागिले 100. मग याला मी काय करतो, भागिले 100 लिहितो मी इकडे. लिहिले
आता पहा, याच्या पुढे 144 आहे, ते आहे तसं लिहा तुम्ही, बरोबर आहे का? काहीच त्याच्यामध्ये चेंज नका करू. आता पुढे जात आपण x बरोबर, आता हे थोडं समीकरण आहे, त्याला सॉल्व करूयात. याच्याबद्दलही मी तुम्हाला सरळ व्याजाच्या व्हिडिओमध्ये बोललो आहे की समीकरण कसं सोडवायचं असतं. ते पहा, 144 आहे तसे राहतील. हे 100 इकडे काय आहेत, भागिले आहेत, हे इकडे जाऊन काय बनतील, गुणिले बनतील. त्याला मी करतो गुणाकारामध्ये जातील, 100 गेले. नंतर पुढे हे 36 इकडे काय आहेत, गुणाकारामध्ये आहेत, इकडे जातून भागाकारात जमा जातील, ते गेले. आता पहा, जर तुम्ही भागाकार तुम्हाला येत असेल तर 36 एके 36, 36 चोक 144 हा भागाकार आहे. जर तुम्हाला येत नाही तर तुम्ही छोट्या संख्येने तिकडे भाग लावू शकताय, 4चा वगैरे तुम्ही भाग लावू शकता इकडं. आता पुढे जाऊ थोडं आपण, राहतंय काय बघा, इकडे फक्त काय राहतो 4 आणि इकडे 100, या दोघांचा गुणाकार. तर 4 गुणिले 100 तुम्हाला उत्तर भेटेल 400. पहा, सोपं आहे की नाही? अशा टाईपचा क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला गेला आहे. 36चे म्हणजे तुम्हाला टक्के किती दिलेत हे दिले नाही आहेत. 3%, 4% दिले जाणार नाही, इकडे तुम्हाला डॅश दिलं जाईल किंवा एक्स दिलं जाईल. टक्के 144 तुम्हाला मिळतील. बघा, सॉल्व कसं करायचं होतं, जसा क्वेश्चन दिला आहे त्याच्याखालती आहे तसा क्वेश्चन लिहा तुम्ही. छेद इकडे दिलं आहे, तिकडे गुणाकाराचं चिन्ह यूज करा. टक्के म्हणजे काय करा, भागिले यूज करा, तुम्हाला तुमचं उत्तर भेटून जाईल. जर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर प्लीज त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकताय. बघा, आता आपण पुढचे 2 टाईप घेऊयात. 2 टाईपमध्ये क्वेश्चन कशा विचारला जातो पहा. तुम्हाला कधी किलोमीटर, मीटर, रुपये, पैसे अशा टाईपमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल, किंवा लिटर, मिलीलिटर याच्यामध्ये तुमचा क्वेश्चन असेल, तेव्हा करायचं काय पहा. काय विचारलं आहे क्वेश्चन, 90 पैसे हे 5 रुपयांचे शेकडा किती. काय विचारला क्वेश्चन, 5 पैसे. पहा इकडे, हे 90 काय आहेत, पैसे आहेत तुमचे, हे 5 काय आहेत, रुपये आहेत. तर तुम्हाला इथे थोडंसं कन्व्हर्जन यायला पाहिजे. जसं मी याच्या अगोदर सांगितलं, क्वेश्चन तुमचा लिटरवरती बनेल, मिलीलिटरवरती असेल, किलोमीटरवरती असेल किंवा मीटरवरती पण डिपेंड असेल. तर तुम्हाला कळलं पाहिजे कन्व्हर्जन कसं करायचं. पहा, कन्व्हर्जन म्हणजे काय बोलतो मी, इथे पैसे दिलेत, हे 5 रुपयांचे पण तुम्ही पैसे करायचे. कसे करायचे पहा, मी तर याला सॉल्व करतो आहे. पहा काय विचारलं, 90 पैसे हे 5 रुपयांचे शेकडा किती. करायचं काय पहा, हे 90 पैसे आहे तसे लिहा, लिहिले. हे 5 रुपयांचे, हे 5 रुपयांचे. आता 5 रुपयांच्या मध्ये भागिले करायचे. ते 5 रुपये म्हणजे बघा किती पैसे असतात आपले, 500 पैसे होणार. ते किती होणार, 500 पैसे. आता हे मी कसं केलं पहा, मला माहीत आहे 1 रुपया म्हणजे 100 पैसे आहे की नाही. तर 5 रुपये, मग मला 5ने गुणलं, मला भेटले 500. झालं, एवढंच करायचं आहे. पुढे काय विचारले पाहिजे, 5 रुपये शेकडा किती. आता काय विचारलं आहे, शेकडा किती म्हणजे याला गुणायचं, 100ने काय करायचं, गुणायचं. शेकड्यामध्ये आपल्याला रूपांतर करायचं होतं आहे की नाही. म्हणजे दिलं आहे काय तुम्हाला, शेकडा किती विचारलं आहे. मग काय करायला पहा, 1 2 1 2 0 गेले. आता पहा मी काय करतो इकडे, 5 एक्के 5, 5 एक्के 5. आता पहा इकडे मला रिमाइंडर 4 भेटतील, बरोबर की नाही. बाकी माझी किती राहील, 4 राहील. आणि 85 40, 85 40. तर माझं उत्तर काय असेल पहा, 18 हे माझं उत्तर असेल. चला, आज आपल्या लेक्चरमधला एक शेवटचा टॉपिक घेऊयात आपण, म्हणजे शेवटच्या टाईपचं एक्झाम्पल घेऊयात. 80 ही संख्या 120च्या किती टक्के आहे. पहा, विचारलं आहे काय क्वेश्चनमध्ये हे आपल्याला समजलं पाहिजे. काय विचारलं इकडे पहा, 80 ही संख्या. बघा काय विचारलं आहे, 80 ही संख्या. मग काय करायचं, 80 वरती लिहायचं. लिहिलं मी. ही संख्या 120च्या कोणत्या संख्येच्या, 120च्या. मग संख्या खालती लिहायची, बरोबर. आता हे पहा, लक्षात ठेवा समीकरण कसं बनवायचं हे तुम्हाला यायला पाहिजे. 80 ही संख्या 120च्या कोणत्या संख्येच्या, 120च्या. मग कोणती संख्या होती, खालती लिहायची है ना. आणि ही कोणती संख्या पहिली, 80 ही संख्या वरती लिहायची. 120च्या किती टक्के आहे, टक्के म्हणजे किती, 100 लिहितो मी इकडे, बरोबर. आता याचा थोडासा भागाकार जर तुम्ही सॉल्व केला आणि जर तुम्ही सिम्प्लिफिकेशन केलं तुम्हाला याचं उत्तर असं भेटतं 66.66. ठीक आहे. आता हे मी करत नाही, इकडे बसणार आहे ना, मी सॉल्व नाही करणार आहे इकडे, हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. हे बुकमध्ये आहे तसं मी इकडे कॉपी केलं आहे. आता पहा, आत्तापर्यंत आपण काय शिकलो.
आजपर्यंत जेवढे एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारले गेलेत पोलीस भरतीच्या, तेवढे क्वेश्चनचे टाईप्स मी इकडे कव्हर केलेत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण एक ॲडव्हान्स लेवल की जे तुम्हाला यावेळेस एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतील मे बी, असे क्वेश्चन आपण त्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. तत्पूर्वी आज आपण काय काय शिकलो याच्याकडे थोडंसं लक्ष देऊयात, एकदा रिव्हिजन करूयात. पहिला टाईप काय होतं, दिलेल्या टक्क्यांचं शेकडेवारीचं कन्वर्जन करायचं आहे. कशामध्ये कन्वर्ट करायचं, आपल्याला व्यवहारी अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचं होतं. तर काय करायचं, दिलेल्या अंकाला 100ने भागायचं आहे ना. आपण इथून शिकलो होतं 100% म्हणजे काय, 40 भागिले 100. पुढचा टाईप होता, खालील संख्यांचे दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. तेच करायचं होतं. जे टक्के दिले असतील त्याला 100ने काय करायचं, भागायचं. 3% दिले असतील तर 3 भागिले 100, 3/100 करायचे होते. शेकडेवारीमध्ये रूपांतर करा. आता पहा, शेकडेवारीमध्ये रूपांतर करा याचा अर्थ असा असतो की जो दिलेला व्यवहारी अपूर्णांक असेल किंवा दशांश अपूर्णांक असेल त्याला 100ने काय करायचं, गुणायचं. तुमच्या कशामध्ये कन्वर्जन होतं, त्याचं टक्क्यांमध्ये त्याचं कन्वर्जन होतं. त्याच्यानंतर आपण अजून एक टाईप पाहिला होता की 50चे 50% किती. जर एखाद्या संख्येचे तुम्हाला 5%, 10% किंवा 100% विचारले तर ते कसं करायचं, सॉल्व कसं करायचं, याचं एक्झाम्पल मी तुम्हाला इकडे सॉल्व करून दिलं होतं. याच्यानंतर आपण हे शिकलो 50%चे 50% किती, हे पण मी तुम्हाला सांगितलं. सॉल्व करायची मेथड पण सांगितली तुम्हाला. 50% म्हणजे 50/100, चे म्हणजे गुणिले 50% म्हणजे 50/100, खूप सोपं होतं. हे पण मी तुम्हाला सांगितलं. 36चे म्हणजे गुणिले, इथं काहीच नंबर दिला नाही, त्याला एक्स कन्सिडर करा. टक्के म्हणजे भागिले 100 करा, बरोबर 144. त्याचंही तुम्हाला उत्तर भेटून जाईल आरामशीर. आता हे खूप महत्त्वाचा प्रश्न होता. पहा प्रश्न काय होता, 90 पैसे हे 5 रुपयांचे शेकडा किती. आता पहा, जेव्हा शेकडा किती असा क्वेश्चन विचारला जातो तेव्हा तुमचं उत्तर, येणारं उत्तर, सपोज याचं उत्तर आपल्याला 18 भेटलेलं मला वाटतं आहे, तर हे 18% असतं. जर एक्झाममध्ये तुम्हाला टक्के एका पर्यायामध्ये दिलं असेल आणि बाकीच्या कोणत्याच पर्यायामध्ये टक्के हे चिन्ह नसेल तर पकडून चला हेच तुमचं उत्तर आहे ना. आणि काही वेळेस एक्झाममध्ये फक्त संख्या दिली जातात, टक्केचं चिन्ह दिलं जात नाही, तेव्हा तुमचं 18 हे उत्तर असेल. तर लक्षात ठेवाल, जर टक्के हे चिन्ह तुमच्या पर्यायामध्ये असेल तर टक्केलाच तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आणि शेवटचा याच्यामध्ये तुम्हाला तर मी सांगायचं कन्वर्जन येणं गरजेचं आहे. तर कन्वर्जन मी तुम्हाला सांगतो कोणकोणते तुम्हाला करावं लागतील. एक लिटरमध्ये, लिटर, मिलीलिटर हे तुम्हाला यायला पाहिजे. आता पहा, मी इकडे लिहितो 1 लिटर है ना, 1 लिटर बरोबर 1000 ml, 1000 मिलीलिटर्स, हे लक्षात ठेवा. दुसरं कन्वर्जन सांगतो तुम्हाला मी, 1 किलोमीटर म्हणजे किती तुमचे मीटर असतात, 1000 मीटर असतात है ना. तर हे पाठच करा तुम्ही, गरजेचं आहे. आजच्यामध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट तुम्ही करू शकताय, अजून कन्वर्जन येऊ शकताय. 1 kg 100 ग्राम्स, सॉरी 1000 ग्रॅम्स म्हणजे काय, तुम्हाला बघा हे कन्वर्जन यायला पाहिजेत. कधी कधी असंही होऊ शकतं आहे, इकडं मीटर बोलतो आहे मी, सेंटीमीटरमध्ये दिलं जाईल, तर हेही तुम्हाला यायला पाहिजे कन्वर्जन. तर कन्वर्जनवरती तुम्ही थोडंसं लक्ष करा. तुमच्याकडे जे कोणतं बुक असेल तिकडून कन्वर्जन शोधा तुम्ही, जसे मी इकडे दिलेत याच्यावरती तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर मी तुम्हाला एवढे सांगतो आहे. बाकीचे कन्वर्जन पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला डिटेल्समध्ये अजून सांगतो मी. सेंटीमीटर्स मीटरमध्ये कन्वर्ट कसं करायचं हे तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ते घेऊया टॉपिक. आणि तत्पूर्वी आपण आज लेक्चर थांबवण्याच्या अगोदर खरंच महाराष्ट्रामधून आपल्या ह्या फ्री व्हिडिओजला आणि टेस्ट सिरीजला खूप चांगला रिस्पॉन्स भेटतो आहे. तुमच्या सर्वांचं सहकार्य होतं याच्यामध्ये की आपला व्हिडिओ खूप साऱ्या जिल्ह्यांमध्ये स्प्रेड होतो आहे, तालुक्यापर्यंत पोहोचतो आहे आणि खूप सारी मुलं याला जॉईन होत आहेत. असं सहकार्य तुमचं राहू द्यात. आणि प्लीज तुम्हाला जे व्हिडिओ आपण डेली टाकतो आहे याचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला याचं नोटिफिकेशन आपणे आप भेटून जाईल. तर चला आज आपण इकडे थांबूयात. थँक्यू सो मच.